गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 17वा दिवस आहे. तुम्ही सगळेजण हार्डवर्क करतच असाल, पण त्या हार्डवर्कला स्मार्ट वर्कची जोड द्या. कारण आता बघा पहिल्यासारखी पोलीस भरती राहिली नाही. पोलीस भरतीची लेखीची थोडीशी लेव्हल अप झालेली आहे. तुम्ही जर ग्राउंडला 40-50 मार्क घेतले आणि जर लेखीला जरा कमी पडला, तर एखादा एम-पी-एस-सीचा यायचा, ओव्हरटेक करून पुढे निघून जायचं, तुमची सीट खायचा. त्यापेक्षा तुम्ही थोडंसं स्मार्ट वर्क करा. 3-4 महिन्यातच सगळं अभ्यासाचा फडशा पाडा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, स्टारलिंक सोबत सॅटेलाइट इंटरनेटसाठी करार करणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे महाराष्ट्र. आता हा करार कशासाठी केला आहे? हाय स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी हा करार केलेला आहे. स्टारलिंक काय आहे? तर हे आहे उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी कोणाची आहे? असाही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर ही एलॉन मस्कची कंपनी आहे. हे बघा इथे आहे एलॉन मस्क. हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता हे जे मी तुम्हाला चित्र दाखवते ना, ते उगाचच पी-पी-टीची शोभा वाढवावी म्हणून नाही. काय-काय वेळेस काय होतं, की आपली व्हिज्युअल मेमरी जी असते ती खूप शार्प असते. आपल्याला शब्द नाही आठवत, पण आपल्याला चित्र आठवतात आणि आपण चित्रावरून उत्तरं देतो. मी जेव्हा अभ्यास करायचे ना, तेव्हा माझं प्रोबॅबली जास्त करून मी काय करायचे, चित्र बघूनच अभ्यास करायचे. कारण ते फिट बसायचं. हा प्रोजेक्ट कोणाचा आहे? तर हा प्रोजेक्ट आहे SpaceX कंपनीचा. आता हे सर्व्हिस कुठे-कुठे देणार आहेत? ही सर्व्हिस डोंगराळ भाग, दुर्गम भाग जे आहे, आदिवासी भाग, पुन्हा जे जंगलामध्ये वनचौकी वगैरे असतात, तर इथे ही सेवा देणार आहे. जिथं आपलं ब्रॉडबँड सेवा जी आहे ती पोहोचत नाही. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की हे कोणत्या मिशन अंतर्गत येतं? डिजिटल महाराष्ट्र मिशन अंतर्गत शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पुरवण्यासाठी हा करार केलेला आहे. आता हे जे स्टारलिंक सॅटेलाइट आहे, ते पृथ्वीपासून 160 ते 2000 किलोमीटर अंतरावर फिरत असतात. आता SpaceX वरून तुम्हाला काय आठवायला पाहिजे? तर सुनीता विल्यम्स. कारण सुनीता विल्यम्स ह्या अंतराळात गेल्या होत्या आणि त्या अंतराळात अडकल्या होत्या. मग त्यांना पृथ्वीवर परत कोणत्या यानाने आणले? तर SpaceXच्या क्रू ड्रॅगन ह्या यानाने त्या पृथ्वीवर परत आल्या. कोणत्या यानाने गेल्या होत्या? तर बोईंगच्या स्टारलायनर याने. आपला पुढचा प्रश्न आहे, रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? ल्युकेमिया असे म्हणतात. हायड्रोमेनिया म्हणजे काय? की ह्यालाच काय म्हणतात? पाण्याबद्दल विशेष प्रेम असणं. म्हणजे किती पाणी पिलं तरी त्या माणसाची तहान काही भागत नाही. खूप अति पाणी पीत राहणं. हे झालं हायड्रोमेनिया. अल्झायमर म्हणजे काय? तुम्ही सैयारा पिक्चर बघितला असेल. अल्झायमर म्हणजे काय? की विसरायचा आजार. विसरून जातं माणूस. ते झालं अल्झायमर. अल्सर काय? की पोटाचा आजार. पोटामध्ये असं खडे, जखमा होतात आतड्याला वगैरे, ते झालं अल्सर. आता हा प्रश्न मी का घेतला? कारण 7 नोव्हेंबर आत्ताच 7 नोव्हेंबरला नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे सेलिब्रेट झाला. म्हणून हा प्रश्न काय झाला? इम्पोर्टंट झाला. कारण नोव्हेंबरचा हा करंट अफेअरमधला क्वेश्चन आहे. 7 नोव्हेंबरला आणखी काय झालं? तर वंदे मातरम गीत, जे आपण कालच प्रश्न घेतला, वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे 7 नोव्हेंबर हा दिवस लक्षात ठेवा. जो नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे आहे, हा 7 नोव्हेंबरलाच का बरं? कारण ह्या तारखेला मेरी क्युरी त्यांची जयंती होती. मेरी क्युरी यांना काय भेटलं? नोबेल प्राइज भेटलं आणि ते पण कशा-कशामध्ये? सायन्सच्या 2 विभागामध्ये. 1903 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रामध्ये भेटलं आणि 1911 मध्ये त्यांना रसायनशास्त्रामध्ये मिळालं. अशा प्रकारे त्या नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत. एकमेव महिला ज्यांना अशा 2 विभागामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ह्यांनी काय शोध लावला म्हणून त्यांचा जन्मदिवस हा कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. किरणोत्सर्गी संशोधनामुळे कर्करोगाचे जे निदान आहे, कर्करोगाचे निदान आणि उपचारांमध्ये क्रांती घडवून आणली. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 7 नोव्हेंबरला नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे सेलिब्रेट केला जातो. तुम्हाला विचारू शकतात, की ह्याची थीम काय आहे? ह्याची थीम आहे युनायटेड बाय युनिक. तुम्हाला काय-काय वेळेस थीम पण विचारतात, की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात. कधी सेलिब्रेट केला जातो? कोणाच्या जयंतीनिमित्त सेलिब्रेट केला जातो? मग त्यांना नोबेल पारितोषिक कधी मिळालं वगैरे असे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, म्हणून हा प्रश्न. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, ChatGPT हे कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर ते OpenAI या एआय कंपनीने विकसित केले आहे. Googleचं काय आहे? तर Gemini. ह्यांनी आपण काय करत होतो? कार्टूनिस्ट फोटो आपण बनवत होतो, बरोबर? आता मध्ये ट्रेंड आला होता. Microsoftचं काय आहे? तर Copilot. Metaचं काय आहे? तर जे Facebook आणि Instagram जे आहे
त्यांची पॅरेंट कंपनी ही मेटा आहे. समजलं? आता तुम्हाला जीपीटीचा फुल फॉर्म विचारू शकतात. जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर हा जीपीटीचा फुल फॉर्म आहे. आता तुम्हाला एका आणखी प्रकारे प्रश्न विचारू शकतात की एआय मधील मशीन लर्निंग म्हणजे काय? एआय मधील मशीन लर्निंग म्हणजे काय की संगणक स्वतः शिकून स्वतः कार्य करण्याची क्षमता ठेवतो. ह्याला एआय मशीन लर्निंग म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न काय आहे की पहिल्या एआय मंत्रीची कोणत्या देशाने अपॉइंटमेंट केली आहे? हे तुम्हाला मला सांगायचंय. कारण आपण आपल्या जे अगोदरचे व्हिडिओ झालेत त्याच्यामध्ये आपण हा प्रश्न घेतला होता. ह्याचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली आहे? मनोधैर्य योजना ही कार्यान्वित केली आहे. फक्त बलात्कार पीडित नाही, तर जे ॲसिड अटॅक व्हिक्टिम आहेत. आता ह्याच्यामध्ये काय करतं, की जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे 50-50% आर्थिक मदत करतं. त्याच्यासोबतच आणखी काय करतं, की महिलांना, पीडितांना आणि बालकांना आर्थिक मदत तर करतंच, पण त्यांचं काय करतं, पुनर्वसन करण्यास सुद्धा मदत करतं. तुम्हाला आणखी वैद्यकीय, कायदेशीर तर ती सुद्धा मदत सरकारकडून केली जाते. महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आर्थिक मदत तर मी तुम्हाला सांगितलं, की केंद्र आणि राज्य शासन 50-50% करतं. तुम्हाला आणखी प्रश्न काय विचारू शकतात, की बलात्काराचे कलम कोणते आहे? तर भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS ह्या कलमानुसार कलम 63 हे बलात्काराच्या व्याख्येचे नियम आहे. आणि जर तुम्हाला IPC नुसार विचारलं, तर IPCचा कलम काय आहे? 375. पण याच्यामध्ये व्याख्या आहे. आणि भारतीय न्याय संहिता कलम 64 मध्ये बलात्काराच्या शिक्षेचे कलम आहे. आणि जर IPC नुसार विचारलं तर कलम 376. ठीक आहे. आता सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या योजना काय आहे? जर तुम्हाला मुलगी जन्माला आली, तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना ह्याच्यामध्ये मुलीसाठी पैसे गुंतवू शकता आणि तुम्ही खातं सुरू केल्यापासून 21 वर्ष तुम्हाला काय करता येतं? त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येते. दामिनी योजना. आता हे बघा, दामिनी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. बऱ्याच योजनांना किंवा वेगवेगळ्या ऑपरेशन्सला दामिनी हे नाव दिलं जातं. पोलिसच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर आपल्यामध्ये दामिनी पथक असतं. दामिनी पथक काय करतं, की सेफ्टी, सिक्युरिटी आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असतं. आता महिला सन्मान योजना हे तर खूप इम्पोर्टंट आहे आणि खूप जास्त व्याप्ती झाली आहे ह्याची. महिला सन्मान योजना म्हणलं, की आपल्याला आठवतात ₹1,500. ज्या महिला त्या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना काय मिळतं? दरमहा ₹1,500. तर हे सगळं झालं ह्याच्यासाठी. आता तुमच्यासाठी आणखी एक, जर एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला किंवा ॲसिड अटॅक वगैरे अशा जर गोष्टी झाल्या, तर पैशाने ह्या गोष्टी भरून निघत नाही. ह्या खूप खोलवर जखमा असतात, त्या कदाचित आयुष्यभर कधीच भरून निघत नाही. त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मुलगी कशी पण असू दे, नेहमी तिचा रिस्पेक्ट करा. जर तिने तुम्हाला त्रास दिला, काय म्हणजे तुमचं प्रेमात धोका वगैरे झाला, तिला आशीर्वाद द्या आणि तिथून बाहेर निघून जावा. पण कुठल्याही मुलीबद्दल वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका. कारण तुम्हाला काय बनायचंय? जेंटलमन बनायचंय आणि तुमच्याप्रमाणेच तुमची मुलं होणार आहेत. सुरुवात तुमच्यापासून करा. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल पेशवे, सुमंत, सचिव, अमात्य हे काय आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे काय आहेत? अष्टप्रधान मंडळ. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूया आपले प्रश्न. पेशवा, ॲक्चुअली हे पेशवे आहे. पेशवे सैन्याची व्यवस्था पाहणे नाही. पेशवे म्हणजे त्या काळचं काय होतं? तर त्या काळचं होतं पंतप्रधान आणि ते काय करायचे? राजाच्या अनुपस्थितीत काम बघायचे. सुमंत, स्वराज्याचे सरन्यायाधीश नाही. सुमंत म्हणजेच काय? की आत्ताचे परराष्ट्र मंत्री. म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी असं काय म्हणतात सुटसुटीत सांगतेय. सुमंतांचं काम होतं परराष्ट्र मंत्री म्हणून हे पण चूक. सचिव, सचिव काय करायचे? तर पत्र व्यवहार करायचे. म्हणजे ते आपलं दफ्तर वगैरे असतं ना, ते सांभाळायचे. सरकारी आज्ञापत्र वगैरे ते सांभाळायचं काम सचिवांचं होतं. मग परराज्य संबंध का? नाही. अमात्य, जमा खर्च पाहणे. बरोबर. अमात्य काय करायचे? जमा खर्च पाहायचे. ह्यांनाच काय म्हणतात? तर मुजुमदार असेही म्हणतात. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पहिले पंतप्रधान म्हणजे पहिले पेशवे कोण होते? कोण होते रे? तर मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे हे होते. आणि पहिले सरसेनापती कोण होते? तर पहिले सरसेनापती होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते. ठीक आहे? आता आपण बघूया पुढचा प्रश्न.
आता आपलं पुढचं आहे क्रियापद. शब्दांच्या जाती ह्याच्यातला पुढचा टॉपिक. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर सुद्धा 2 ते 5 मार्कांपर्यंत प्रश्न बघायला मिळाले आहेत. आता क्रियापद काय आहे ह्याची मी तोंड ओळख करून देते. क्रियापदाचा अर्थ काय होतो? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. बरोबर? आणि जो मूळ क्रियावाचक शब्द असतो त्याला धातू असे म्हणतात. जेव्हा धातूला प्रत्यय लागतो, पण त्याने काय होतं, की क्रिया दर्शवत नाही, तेव्हा तो असतो धातू साधित. आणि जेव्हा धातूला प्रत्यय लागतो आणि तो क्रिया पूर्ण दर्शवतो, तर ते असतं क्रियापद. समजलं? हे बेसिक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला क्रियापदाचे खूप सारे प्रकार पडतात. तुम्ही जर पुस्तक उघडलं, क्रियापद हा जो टॉपिक आहे, तो जवळपास 6 पानांचा आहे आणि प्रत्येक जे आहे ते एक खूप इम्पोर्टंट आहे. एक शब्द इम्पोर्टंट आहे. तर क्रियापदाचे विविध प्रकार पडतात आणि आपण काय करूया, आता मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. आपण जे क्वेशन्स आहेत, त्या क्वेशन्सच्या ऑप्शनवरून समजून घेऊया. चला तर मग आपण पहिला प्रश्न बघूया क्रियापदाचा. आता मला थोडे चालवते. या वाक्यात अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मला थोडे चालवते. हे काय आहे? शक्य क्रियापद. शक्य क्रियापद काय असतं? तर जेव्हा क्रियापद कर्त्याची क्रिया म्हणजे क्रियापद जे असतं ते स्वतः कार्य करण्याची क्षमता दाखवतं, तेव्हा होतं शक्य क्रियापद. म्हणजे धातूंना शक्यतो अव हा प्रत्यय असतो. इथे बघा चालवते, अव आलं बरोबर? मग हे काय दाखवतंय, की स्वतःचं सामर्थ्य दाखवतंय. आपलं काम करायचं सामर्थ्य दाखवतंय. आता ह्याच्याबद्दल आणखी एक मी उदाहरण सांगू शकते, की मला आता पळवते. म्हणजे मला शिनपेन होत होता, मला पळवत नव्हतं. आता मला काय होतंय? पळवते. हे झालं शक्य क्रियापद. माझ्यामध्ये आता तेवढं सामर्थ्य आलंय, की मी पळू शकते. आता प्रयोजक क्रियापद. क्रियापद काय आहे? तर वाक्यात क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करून घेतो. म्हणजे आई बाळाला निजवते. आई बाळाला निजवते. आता तुम्ही म्हणाल, की इथं पण अव आला आणि इथं पण अव आहे. मग प्रायोजिक क्रियापद आणि शक्य क्रियापद ओळखायचं कसं? प्रयोजक क्रियापदामध्ये प्रयोजन केलं जातं. एक कर्ता दुसऱ्या कर्त्याकडून काम करून घेतो. पण शक्य क्रियापदामध्ये आपण स्वतः किंवा दिलेला कर्ता स्वतः काम करण्याचे सामर्थ्य ठेवतो. ते झालं शक्य क्रियापद. कळला? हा अ, फरक कळाला ह्याच्यामधला. आता प्रयोजक क्रियापदमध्ये आणखी एक उदाहरण बघूया, की पोलीस चोरांना पोलीस चोरांना पळवतात. बरोबर ना? मागे लागून एकदम ताणून पळवतात. ते झालं. आता इथे काय झालं, की पोलिसांनी काय केलं? चोरांना पळायला भाग पाडलं. प्रयोजन होतं पोलिसांचं, की चोरांना पळवायचं आणि शक्य क्रियापद असतं तर काय झालं असतं? पोलीस पळवतात. पोलीस पळवतात. ठीक आहे? आता पोलीस काय करतात? स्वतः पळवण्याचं काय ठेवतात? सामर्थ्य ठेवतात. हा ह्याच्यातला फरक आहे. संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? की एकदम सिंपल. धातू साधित असतं आणि धातू साधित सोबत काय असतं? सहाय्यक क्रियापद असतं आणि हे मिळूनच काय होतं, की संयुक्त क्रियापद. उदाहरणार्थ काय, की मुले खेळू लागली. मुले खेळू लागली. आता इथे काय आहे, तर हे जे खेळू आहे ना, हे आहे धातू साधित आणि लागले हे काय आहे? सहाय्यक क्रियापद. जेव्हा 2 असे क्रियापद एकत्र येतात, तेव्हा असतं संयुक्त क्रियापद. ठीक आहे? अजून ह्याचं उदाहरणार्थ काय येईल, की बाळ रांगू लागले, तो येणार होता. हे काय आहे? संयुक्त क्रियापद. भावकर्तृक क्रियापद. भावकर्तृक क्रियापद काय आहे? तर क्रिया करणारा जो कर्ता असतो, त्या वाक्यात असायलाच पाहिजे. परंतु काही वाक्यात तो काय असतो? क्रियापदामध्ये सामावलेला असतो. तेव्हा होतं भावकर्तृक क्रियापद. ठीक आहे? तर उदाहरण बघूया, की आज दिवसभर सारखेच गडगडते. आता हे जे गडगडते आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय झालं? गडगडतेचा अर्थ काय आहे? गडगड होते. याचा अर्थ त्याने एकत्रच करून टाकला. कसा केला? की क्रिया करणारा जो कर्ता आहे, त्याच्यामध्येच क्रियापदामध्येच तो सामावून गेला. कर्ता क्रियापदातच सामावून गेला. गडगडते. समजलं? आता आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे? तर ते आहे, तू बाजारात जाऊन ये. इथे जाऊन ये म्हणजेच काय? संयुक्त क्रियापद काय झालं? ह्याचा थोडक्यात अर्थ आहे जा. पण जाऊन ये म्हणजे काय? जाऊन हे आहे धातू साधित आणि ये आहे सहाय्यक क्रियापद. हे मिळून झालं संयुक्त क्रियापद. म्हणून आपलं उत्तर झालं तू बाजारात जाऊन ये. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. अगोदर आता मी तुम्हाला प्रश्न देते. हे जे आहे ना, आहे,
नको, नव्हे, पाहिजे वगैरे हे कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? ह्याचा क्रियापदाचा प्रकार काय आहे? हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया. आता मी तुम्हाला एवढं बेसिक का सांगतीये? कारण ना आपण काही दिवसांनी आपलं जेव्हा हे सगळे टॉपिक क्लिअर होतील, तेव्हा आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहे. तेव्हा मी तुम्हाला बेसिक सांगत बसणार आहे आणि तेव्हा टाईम पण नसणार आहे. रिव्हिजन ही रिव्हिजन सारखी होणार. फक्त स्पीड एकदम फास्ट ट्रॅकमध्ये. ठीक आहे? आता मी आज क्रियापद हा टॉपिक घेतला. हा आता क्रियापदाचे मी जवळपास 5 ते 6 प्रश्न घेतलेले आहेत. फक्त 5 ते 6 या प्रश्नांवर रिलाय न राहता तुम्हाला काय करायचं आहे? हा क्रियापद पूर्ण चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. ह्याच्यावरचे उदाहरणं सोडवायची आहेत, तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, तरच तुमचा स्कोर वाढणार आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, तो हत्तीला पळवतो. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तो काय करतोय? हत्तीला पळवतोय. म्हणजे तो प्रयोजन करतोय हत्तीला पळवायचं. मग हे कोणत्या क्रियापदाचा प्रकार झाला? तर प्रयोजक क्रियापद. कारण तो हत्तीकडून पळवायची क्रिया घडवून आणतोय म्हणून प्रयोजक क्रियापद. शक्य क्रियापद आपण आत्ताच पाहिलं. जेव्हा धातूंना शक्यतो अव हा प्रत्यय लागतो आणि कर्त्याच्या अंगी ते क्रिया करण्याचं सामर्थ्य असतं. ते झालं शक्य क्रियापद. अकर्मक क्रियापद. अकर्मक म्हणजे काय? की ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरजच नसते. ते झालं अकर्मक क्रियापद. हे नावातच आहे अकर्मक, कर्म नसणे. ठीक आहे? मग ह्याच्यामध्ये तर काय होतं? जी क्रिया असते ती कर्त्यापासून सुरू होऊन कर्त्यापर्यंत संपते. कर्त्याची सुरू होऊन कर्त्यापर्यंत संपते. वाक्यात कर्म नसतं. उदाहरणार्थ काय? की तो बसला. आता एक थोडंसं काय म्हणतात ट्रिकी प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो? तर श्रावणीला थंडी वाजते. आता काही जण म्हणतील, की थंडी हे कर्म, मग हे अकर्मक नाही, हे सकर्मक किंवा दुसरा प्रकार. तर इथं तुम्हाला मिळणार 0 मार्क. कारण थंडी काय आहे? थंडी कर्म नाहीये, थंडी एक फीलिंग आहे. म्हणजे आपल्याला वाजते म्हणजे काय? की ते आपल्या म्हणजे फील होतंय, की मला थंडी वाजते, मला गार वाटते. ही फीलिंग आहे. हे कर्म नाहीये. म्हणून हे पण काय येणार? अकर्मक क्रियापद. ठीक आहे? समजलं? आता सिद्ध क्रियापद. सिद्ध म्हणजे सगळ्यात सोप्पा पार्ट. सिद्ध क्रियापद म्हणजे काय? की क्रियापदातील मूळ जो धातू असतो, तोच असतो सिद्ध क्रियापद. उदाहरणार्थ काय? जा, कर, बस, उठ हे काय झालं? सिद्ध क्रियापद. क्रियापदाचा सगळ्यात सोप्पा जो धातू असतो ते सिद्ध क्रियापद. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, रस्ता रुंदावला. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तर हे कोणत्या प्रकारचे आहे? विशेषण साधित. कारण इथे रुंद जो आहे तो काय आहे? विशेषण आहे. बरोबर? आणि रुंदावणे हे काय झालं? तर हे झालं साधित क्रियापद. साधित क्रियापद म्हणून हे झालं रस्ता रुंदावला, हे झालं विशेषण साधित. ठीक आहे? नाम साधित. नाम साधित म्हणजे काय? उदाहरणार्थ तो चेंडू लाथाळतो. लाथाळतो, पुन्हा हाताळतो, पाणावले, डोकावले हे जे आहेत ते झाले नाम साधित. म्हणजे नामाला प्रत्यय लागतो म्हणून नाम साधित. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अनियमित म्हणजे इर्रेग्युलर क्रियापद कोणते आहे? तर कोणता आहे? आहे. हेच उत्तर आहे. कोणता आहे? आहे. कारण आहे, नाही, पाहिजे, नको, नये, नव्हे हे जे आहेत ना, ही रूपं इतर क्रियापदासारखी चालत नाही. म्हणजे त्यांना प्रत्यय वगैरे लागत नाही. म्हणून ह्यांना म्हणतात अनियमित क्रियापद. ठीक आहे? समजलं? चला आता पुढचं बघूया. पुढचा प्रश्न आहे, आता काळ हे आपण पहिल्यापासूनच शिकत आलोय. त्याच्यामुळे ह्याच्यावर असं सेपरेट असं काही करायची गरज नाहीये. तरी पण म्हणजे मी शिकवायची गरज नाही. कारण आपल्या अगोदरच्या जे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण बरचसं कव्हर केलेलं आहे. म्हणून मी हा एक प्रश्न घेतला, की तुम्हाला रिमाइंडर द्यायला. क्रियापदामध्ये काळ हा टॉपिक आहे. तुम्हाला क्रियापदासोबत काळ हा टॉपिक आजच्या आजच क्लिअर करायचा आहे. आता आपला प्रश्न काय आहे? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या वाक्यातील काळ ओळखा. काय काळ आहे? साधा वर्तमान काळ. जे युनिव्हर्सल ट्रूथ असतात ना, ते नेहमी साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. युनिव्हर्सल ट्रूथ ह्यालाच काय म्हणतात? त्रिकाळ सत्य. सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, भरती येते, ओहोटी येते. हे काय? त्रिकाळ सत्य आहे. हे कधीच कोण बदलू शकत नाही. हे काय झालं? साधा वर्तमान काळ. जे शक्यतो युनिव्हर्सल ट्रूथ्स असतात ते साधा वर्तमान काळ असतात. साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ हे सगळं तुम्ही बघून घ्या. हे जे एक वाक्य घ्यायचं आणि ते वाक्य हे जे सगळे काळ आहेत ना त्याच्यामध्ये फिरवायचं. ठीक आहे? आता आपण पुढचं टॉपिक बघूया. आता आपलं गणित चालू झालंय. गणितामध्ये आज आपला आहे सरळ व्याज. आता हे बघा,
जे अगोदर म्हणजे 2021च्या अगोदर जे सरळ व्याज यायचं ना, ते सिंपल यायचं. मुद्दल द्यायचे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच काय दर द्यायचे, वर्ष द्यायचे, किती काळ ते चालणार आहे ते लोन आणि तुम्हाला काढायला लावायचे सरळ व्याज. इतकं सोपं असायचं. पण आता ते जसं मी काल सांगितलं, त्यांनी आता लेव्हल अप केली आहे. आपण पण आपल्या अभ्यासाची लेव्हल अप करायची आहे. आत्ताचे जे मी आजचे प्रश्न घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे सिंपल प्रश्न बघायला भेटणार नाहीत. आपले थोडेसे मॉडरेट क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्हाला भीती वाटेल, पण भीती वाटून घ्यायचं नाही. प्रॅक्टिस करून काय करायचंय, त्याला ओव्हरकम करायचंय आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. सरळ व्याज हा टॉपिक आजच्या आज क्लिअर करायचा आहे. मी आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही घेतलं असतं, पण तुम्हाला आणखी जम्बलिंग होऊ नये, तुम्हाला सगळं सिंपल राहावं म्हणून मी सरळ व्याज सेपरेट घेणार आहे आणि उद्या आपण चक्रवाढ व्याज घेणार आहे. आता आपला पहिला प्रश्न बघूया आपण. 20,000 रुपयावर 10% दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती? इथे आपल्याला दिलं आहे 73 दिवस. आपल्याला ते काय करायचं आहे वर्षांमध्ये, कारण आपला फॉर्म्युला काय आहे? PRT अपॉन 100 बरोबर किती? सरळ व्याज. हे जे टर्म असतं ना, ते टर्म नेहमी वर्षांमध्ये असतं. म्हणून आपण काय करणार? ह्याचं वर्षांमध्ये कन्व्हर्ट करणार. आता इकडे बघा, 365 दिवस म्हणजे 1 वर्ष, तर 73 दिवस म्हणजे किती वर्ष? हे इथे जाणार. इथे 73 गुणिले 1 किती? 73 आणि हे 365 इथे येऊन काय होणार? भागेत जाणार. आता आपण काय करूया? ह्याला भाग देऊया. 3चा पाढा कशापर्यंत मोजायचा, की जे मला एककात 5 येतील. तर 5 पर्यंत मोजला. 3 5 15 मध्ये एककात 5 येईल. म्हणून मी काय करते? 73 गुणिले 5. 5 त्रिक 15, 7 5 35 आणि 36 म्हणजे किती? डायरेक्ट 5 ने भाग जातो. म्हणजे x ची किंमत किती आली? 1/5. आता हेच काय करायचं आपल्याला? इथे ठेवायचं आहे. मुद्दल किती आहे? 20,000 बरोबर. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? दर किती आहे? 10 आणि वर्ष किती आहे? 1/5 गुणिले 100. कारण हे जे 100 आहे ते इथे खाली येणार. 1/5 चा जो 5 आहे तो मी इथे घेतला. डायरेक्ट काय येणार आपलं? सरळ व्याज. आता चला सॉल्व्ह करूया. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 5 दुने 10, बेदुने 4, 400 बरोबर सरळ व्याज. हेच तर आपलं उत्तर आहे. म्हणून आपलं उत्तर आलं 400. ठीक आहे, समजलं? सोपं होतं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका रकमेची सरळ व्याजाने 10% दराने दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? आता जी पण रक्कम आहे ना, ती मी 100 पकडते. ठीक आहे, जेव्हा रक्कम दिली नसते तेव्हा तुम्ही मनाने काही पकडू शकता. मी रक्कम 100 पकडते. सरळ व्याज काय आहे? दर किती आहे? 10% आणि दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? किती वर्षे लागतील तेच तर आपल्याला काढायचंय. वर्षे x. दुप्पट होणार म्हणजे 100 अधिक 100 200 होणार, पण सरळ व्याज किती राहणार? 100च राहणार ना. मग टोटल किंमत 100 अधिक 100 दुप्पट 200 होणार, म्हणून इथं मी 100 घेतले. ठीक आहे, ह्या 100ला हा 100 गेला. x बरोबर किती आलं? 10. म्हणजेच काय, की ती रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? 10 वर्षे लागतील. किती इझी होता. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 5% वर 8% दराने 2 वर्षांच्या एस-आय आणि सी-आय मधील फरक काय? एस-आय म्हणजे सरळ व्याज, सी-आय म्हणजे चक्रवाढ व्याज. आता ह्याचा फॉर्म्युला मी बहुतेक 2-3 दिवसापूर्वी सांगितला. काय आहे? मुद्दल P गुणिले R म्हणजे दर अपॉन 100 कारण तो टक्क्यात असतो. 2 वर्षासाठी आहे म्हणून ह्यांचा वर्ग बरोबर किती येणार? तर तोच आपल्याला काढायचा आहे. P काय आहे? 5,000. आपला रेट ऑफ इंटरेस्ट दर किती आहे? 8%. ह्यांचा वर्ग बरोबर किती येणार? तर सॉल्व्ह करूया. 5,000. मी काय करते? ह्यांना ॲज इट इज घेते. कारण आपल्याला कटछट करता येईल. 8 गुणिले 8 आणि 100चा पण वर्ग 100 गुणिले 100. हे 2 इथे गेले, हे 2 इथे गेले. हा एक, हा एक. 5 एक 5, 5 दुने 10, बेचोक 8, 8 चोक 32. किती आला फरक? 32. हेच तर आपलं उत्तर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. घनसाठी वेगळा आहे आणि वर्गासाठी वेगळा आहे. ठीक आहे, शक्यतो आपल्या वर्गापर्यंतच विचारतील कारण घनसाठी आणखी एक पुढे स्टेप वाढते. ही सगळ्यात इझिएस्ट मेथड आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 5,000 वर 3 वर्षात 4% दराने जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज 4,000 वर 5% दराने मिळण्यासाठी किती मुदत लागेल? आता आपल्याला काय करायचं आहे? जे 5,000 रुपये आहेत त्याच्यावर 3 वर्षे 4%ने जे पण व्याज मिळते तेच व्याज काय मिळते? 4,000 वर 5% दराने मिळते.
पण ते किती वर्षासाठी ठेवायचंय तेच तर आपल्याला काढायचंय. म्हणून मी ते पकडलं x. आता काय करायचं, सिंपल कटाकटी करायची. 100 ला 100 गेला. हे 3 शून्य, हे 3 शून्य. हा 5 इथे गेला, हा 5 इथे गेला, हा 4 इथे गेला, हा 4 इथे गेला. किती राहिले? 3 बरोबर x. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 3 वर्ष मुदत लागेल. काय करायला? जेव्हा ह्या 5,000 मुद्दलवर 4% दराने आपण जेव्हा 3 वर्ष ती मुद्दल ठेवतो, तेवढेच व्याज आपण 4,000 मुद्दल 5% दराने 3 वर्ष ठेवली, तर तेवढीच सेम आपल्याला सरळ व्याज मिळणार आहे. समजलं? एकदम इझिएस्ट वे टू सॉल्व. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. 15,000 रुपयाची किंमत ए आणि बी मध्ये अशी विभागली की ए ला 10% दराने 5 वर्षांचे व्याज आणि बी ला 12.5% दराने 4 वर्षांच्या व्याजा एवढे मिळते. तर ए ची रक्कम किती? हे बघा, हे सॉल्व कसं करायचं? मी ए ची रक्कम x मानते. ठीक आहे? 15,000 तर दोघांमध्ये ना, मग मी ए ची रक्कम x मानते. किती? ए ने किती दराने ठेवले? 10% दराने. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. नंतर बी ने, बी ची जी रक्कम आहे ते मी y मानते. किती टक्के दराने ठेवलं? 12.5% दराने. किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. ठीक आहे? आता मी काय करणार इथे? कटछाट करणार. 100 ला हे 100 गेले. राहिले किती? 10 गुणिले 5 गुणिले x बरोबर y गुणिले 12.5 गुणिले 4. आता एक इथे कट करूया. 5 एक 5, 5 दुने 10, 5 5 25 बरोबर. बे दुने 4, बे पंचे 10. हे जे अडीच आहे ते काय आहे? दुप्पट आहे बरोबर. मग ह्या 2 ला हा 2 गेला. राहिले किती? x बरोबर y. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? x बरोबर y म्हणजे काय? की दोघांचा पण रेशो 1:1 आहे. जर 2x बरोबर y असतं तर ह्यांची कशी किंमत आली असती? x अपॉन y बरोबर 2:1 म्हणजे x ची किंमत 2, y ची किंमत 1. पण इथं x च्या समोर पण 1 आहे, y च्या समोर सुद्धा 1 आहे. म्हणजे दोघांचा रेशो 1:1 आहे. म्हणजेच काय? की ही जी 15,000 ची रक्कम आहे ती दोघांमध्ये समसमान वाटलेली गेली आहे, समसमान दिलेली आहे. मग 15,000 चे निम्मे किती? 7,500 ए ला, 7,500 बी ला. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर ए ची रक्कम किती? 7,500. समजलं? सोपी मेथड होती. ही सगळ्यात सोपी मेथड होती मी जी तुम्हाला दाखवली ती. एकदम समोरासमोर लिहायचं, कटछाट करायचं आणि शक्यतो गुणाकार भागाकार फार करत बसायचं नाही. कटाकटी करायची, ज्याने की तुम्हाला एक प्रिसाइज उत्तर मिळतं. चला मग पुढचा प्रश्न बघूया. आपले सरळ व्याजाचे प्रश्न झाले. आता आपला पुढचा बुद्धिमत्ताचा टॉपिक सुरू झाला, दिशा. सगळ्यांना असं वाटतं की दिशा खूप सोपा चॅप्टर आहे आणि आपण त्याला लक्ष नाही दिलं, ऑन द स्पॉट पेपरमध्ये जाऊन जरी काढलं तरी पण आपल्याला मार्क मिळतील. दिशाचे जेवढं मी ॲनालिसिस केलं पेपरचं, इझी येतात. पण आता लेवल अप होऊ शकते. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टीने बघायचं आहे. आता मी तुम्हाला दिशाचं बेसिक सांगते. दिशाचे हे जे आहे, इकडे असतं आपलं पूर्व, इकडे असतं पश्चिम, इकडे असतं उत्तर, उत्तर दिशा आणि इकडे असते दक्षिण दिशा. या व्यतिरिक्त ह्या आपल्या दिशा असतात बरोबर. तर आजकाल काय करतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्याच्यावर प्रश्न न विचारता आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. इथे असतं आग्नेय, इकडे असतं नैऋत्य, इकडे असतं वायव्य आणि इकडे असतं ईशान्य. ठीक आहे? हे झालं बेसिक. आता आपण काय करूया, डायरेक्ट प्रश्न सॉल्व करूया. चला मग आपला पहिला प्रश्न बघूया. x हे ठिकाण y च्या पूर्वेला आहे, जे z च्या उत्तरेला आहे. जर p हे ठिकाण z च्या दक्षिणेला असेल तर p हे ठिकाण y च्या कोणत्या दिशेला आहे? आपण काय करूया, डायरेक्ट ड्रॉ करूया. x जे पण ठिकाण आहे ते y च्या पूर्वेला आहे. लेट सपोज y इथं आहे. x काय आहे? y च्या पूर्वेला आहे, म्हणजे x इथं आहे. ठीक आहे? जे म्हणजे कोण? x. जे म्हणजे y नाही, जे म्हणजे x. x कुठे आहे? z च्या उत्तरेला आहे, म्हणजे z इथं आहे. x काय आहे? z च्या उत्तरेला आहे. जर p हे ठिकाण z च्या दक्षिणेला असेल, म्हणजे p हे ठिकाण काय असेल? आणखी पण z च्या दक्षिणेला म्हणजे इकडे कुठेतरी p हे ठिकाण असेल. तर हे ठिकाण y च्या कोणत्या दिशेला आहे? p हे ठिकाण कुठे आहे झालं? आत्ताच मी सांगितलं, नैऋत्य, आग्नेय. ही जी दिशा आहे ही काय आहे? आग्नेय. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं नाही. आणि हा PYQ आहे, माझ्या मनाचं नाही. हा PYQ क्वेश्चन आहे. आता पूर्व पश्चिम विचारणं सोडून दिलंय. आता आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य असे विचारलं जातं.
आपलं उत्तर आलं आग्नेय. चला मग पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, जर दक्षिण पूर्व म्हणजेच काय आग्नेय उत्तर बनली, उत्तर पूर्व ईशान्य जी आहे, उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य ही पश्चिम बनली आणि असेच पुढे, तर पश्चिम दिशा काय बनेल? मी काय करते, सिंपल आपली डायग्राम काढते. ही पूर्व, ही पश्चिम, हे दक्षिण, हे उत्तर, ही आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता आपल्याला काय सांगितलं आहे, जी आग्नेय आहे, आग्नेय ती काय झाली, उत्तर झाली. एकतर इथून मागे गेले असेल किंवा इथून अशी पुढे गेली असेल, बघूया. आणि उत्तर पूर्व, उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य, ही काय झाली, पश्चिम झाली. एकतर अशी मागे गेली असेल किंवा अशी फिरून इकडे आली असेल. ठीक आहे. जर मागे गेली तर कशी मागे गेली, उत्तर पश्चिम. आग्नेय पण कसं, पूर्व उत्तर अशी मागे गेली. तर पश्चिम दिशा काय बनेल? पश्चिम दिशेबद्दल बघूया. मी काय करते, हे जे पुढे गेलेत ना तसंच पुढे जाते, म्हणजे उत्तर, पूर्व आणि आग्नेय. कारण ह्यांनी जो अँगल घेतलेला आहे, हे बघा, इथे एक घेतला आहे, इथे काटकोन, इथे काटकोन. काटकोन म्हणजे काय, 90, 90 आणि हा जो 45 म्हणजे किती, 90, 90, 180 आणि 45 किती, 5, 8 आणि 4, 12, 225 डिग्रीचा त्यांनी टर्न घेतला आहे. ईशान्य सुद्धा जर पश्चिमेला गेली तर किती, हा 45, हा 90, हा 90, बरोबर. मग आता मी काय करणार, हे मी खोडते. मग मी काय करणार, पश्चिमेपासून सुद्धा असं काय जाणार, 225 डिग्री पुढे जाणार. हे 90 डिग्री, हे 90 डिग्री आणि पुढे 45 डिग्री, म्हणजे मी कुठे जाणार, आग्नेयला जाणार. म्हणजे पश्चिम दिशा काय होणार, तर आग्नेय बनणार, साऊथ ईस्ट. समजलं? थोडंसं तुम्हाला पहिल्यांदा अवघड वाटेल, पण आता सध्या अशाच टाईपचे प्रश्न विचारतायत, डिग्रीवर जास्त प्रश्न विचारतायत. आणि तुम्हाला माहिती आहे ना, गोलाची पूर्ण डिग्री किती असते, 360 डिग्री. त्रिकोणाची किती असते, 180 डिग्री. लक्षात ठेवा आणि त्यानुसार सॉल्व्ह करा. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. लगेच मी काय करते, एक व्यक्ती आहे, ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती घड्याळाच्या दिशेने म्हणजे ह्या दिशेने क्लॉकवाईज 100 डिग्री वळते. 100 डिग्री म्हणजे काय, हे 90 डिग्री आणि इथे कुठेतरी 100 डिग्री. आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेने म्हणजे अशी 145 डिग्री वळते. आता 145 डिग्री म्हणजे काय, जे पण असेल, हे अगोदर काय झालं, हे 90 आणि हे 100 म्हणजे हे तर झालं 100 डिग्री, बरोबर. आणि नंतर 45 डिग्री. आपला काटकोन 90 डिग्रीचा असतो. मग 45 डिग्री म्हणजे काय, की ह्याच्या मधून अशी कुठंतरी, बरोबर. हे झालं 45 डिग्री, म्हणजेच टोटल किती, 145 डिग्री. तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे, ही कुठल्या आहे आपली, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ईशान्य दिशा आहे ही आपली. मग आपलं उत्तर काय येणार, ईशान्य हे उत्तर येणार. समजलं? नसेल समजलं तर ह्याची प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चला आता पुढचा प्रश्न बघूया. जे वेळखाऊ प्रश्न असतात ते अशा प्रकारे, जे लेंदी प्रश्न असतात, म्हणजे अवघड काही नसतं, फक्त तुम्हाला काय करायचं असतं, डिकोड करायचं असतं. चला तर मग आपण सोडवूया. मी जसं काल ब्लड रिलेशनचं सोडवलं, म्हणजे जे नातेसंबंध आहे, मी काय करते अगोदर, हॅशटॅग म्हणजे काय, की 6 मीटर उत्तरेला, @ म्हणजे काय, 4 मीटर दक्षिणेला, अँड म्हणजे काय, 3 मीटर पूर्वेला आणि पर्सेंटेज म्हणजे काय, 5 मीटर पश्चिमेला. हे मी लिहून घेतलं. आता डायरेक्ट मी ह्याच्यावर हमला करणार, डायरेक्ट डिकोडिंग करायला सुरुवात करणार. जी अँड एच, जी अँड म्हणजे काय, 3 मीटर पूर्व, जी कुठं आहे, तर एचच्या 3 मीटर पूर्वला आहे. एच हॅशटॅग आय, हॅशटॅग काय आहे, 6 मीटर उत्तर, एच हा 6 मीटर उत्तरेला आहे, म्हणजे सॉरी, उत्तर म्हणजे काय, की आय जो असेल तो इकडे खाली असेल ना, आय किती, 6 मीटर. आय पर्सेंटेज जे, आय पर्सेंटेज जे, आय हा 5 मीटर पश्चिमेला आहे. 5 मीटर पश्चिमेला म्हणजे इथे 3 आणि इथे 2. कोणाच्या पश्चिमेला आहे, तर जेच्या पश्चिमेला आहे. पुढे जे @k, @ म्हणजे 4 मीटर दक्षिण, जे 4 मीटर दक्षिणेला आहे, कोणाच्या, केच्या, म्हणजे जे इथं के इथं कुठेतरी असेल तेव्हा जे 4 मीटर दक्षिणेला होईल. हे काय, हे 4 आणि हे 2, म्हणजे हे टोटल 6. ठीक आहे. मग आपला प्रश्न काय विचारलाय, के हे एचच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, के इथं आहे, एच इथं आहे. के हा एचच्या समोर नाहीये, हा असा तिरका आहे. मग काय झालं,
तो तर आग्नेयाला झाला, म्हणजे आपलं उत्तर आलं आग्नेय. समजलं? आज जे पण प्रश्न घेतलेले ते पण सगळे आग्नेय नैऋत्येवरच होते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला एक मी होमवर्कला प्रश्न देणार आहे. बघूया किती जण उत्तर देत आहेत. तुमचे असे मेंदू असा गरम झाला पाहिजे. आता हा प्रश्न बघूया. हा प्रश्न शेवटी मी का ठेवला? कारण खूप मोठा आहे आणि तो किती सोपा आहे हे मी तुम्हाला सांगते. मृदुल बिंदू ए पासून पश्चिमेकडे 17 किलोमीटर गाडी चालवतो. मृदुल मी इथं पकडते. हा बिंदू ए. ए पासून पश्चिमेकडे म्हणजे इकडे 17 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो डावे वळण घेतो. डावे वळण म्हणजे इकडे. किती? नंतर 15 किलोमीटर गाडी चालवतो. 15 किलोमीटर. नंतर डावे वळण घेतो. पुन्हा डावे वळण घेतो आणि 20 किलोमीटर. आता हे 17 आणि आणखी 3 म्हणजे 20 चालवतो. त्यानंतर तो पुन्हा डावे वळण घेतो आणि 22 किलोमीटर गाडी चालवतो. इथपर्यंत किती आहे आपलं? 15 आहे. 15 आणि किती 22? 7 म्हणजे आणखी तो वर 7 जातो आणि इथे पोहोचतो. तो शेवटचे डावे वळण घेतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. 3 किलोमीटर म्हणजे इथे. हे आपले 3 किलोमीटर म्हणजे एच्या उत्तरेला तो पोहोचला आणि बिंदू पी वर गाडी थांबवतो. बिंदू पी इथे. तर बिंदू ए आणि बिंदू पी मधील सर्वात कमी अंतर किती? किती असणार आहे? 7च तर असणार आहे. बरोबर ना? हेच सर्वात कमी अंतर आहे. मग आपलं उत्तर काय आलं? 7 किलोमीटर. समजलं? जे पण इन्स्ट्रक्शन दिलेत ते फक्त ड्रॉ करायचे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पण हा प्रश्न मी उद्या बघणार आहे. तुम्हाला ह्याचं उत्तर आज कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, थोडा लॉजिकल आहे. काय आहे? एक रेल्वे गाडी उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. तर गाडीचा जो धूर असतो, जो इंजिन मधला असा जो धूर असतो, तो कोणत्या दिशेला जाईल? कोणत्या दिशेला जाईल ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे? चला, आजचा व्हिडिओ झालेला आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.